कुंडलिका नदीमध्ये उडी मारणाऱ्याचा तिसऱ्या दिवशी सुद्धा शोध सुरूच आहे। रायगडच्या रोहामध्ये कुंडलिका नदीवरून एकाने उडी मारलेली होती। पुलावरून उडी मारणारा अजूनही बेपत्ताच असल्याचं सध्या समोर येत आहे आणि त्याचा शोध हा तिसऱ्या दिवशी सुद्धा सुरू असल्याची माहिती मिळते। जे बचाव कार्य करतात त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। पोलीस निरीक्षक देवीदास मुगळे आहेत। आपण सविस्तर बातमी जाणून घेऊया। सर, काय सांगाल एकंदरीत काल जी घटना घडली, कोण इसम काय? सदर इस्माची ओळख पटलेली आहे। सदर इस्माचे नातेवाईक आम्हाला मिळून आलेले आहेत। परवाला त्याने इस्माने जी ब्रिजवर रोहा अष्टमी ब्रिज आहे त्यावरतून जी उडी मारली होती, त्यानंतर आमचं जे सर्च ऑपरेशन चालू झालेलं आहे। महाडचे रेस्क्यू टीम आहे, त्याच्यानंतर जी आहे इकडे कोलाडची एक रेस्क्यू टीम आहे, यांच्या माध्यमातून जे आहे आम्ही काल आणि आज सकाळपासून जे अंधार पडेपर्यंत आहे कंटिन्युअस जे आहे सर्च ऑपरेशन चालवलेलं आहे। त्यासाठी जी अद्ययावत इक्विपमेंट आहेत त्या यांच्या रेस्क्यू टीमकडे, दोन्ही रेस्क्यू टीमकडे अवेलेबल आहे। त्याच्या मदतीने तसे ड्रोन असतील, इंजिनच्या बोटी असतील आणि ही जी मुलं आहेत यांच्या मदतीने जे आहे आमचं सर्च ऑपरेशन कंटिन्युअस चालू आहे। आजही दिवसभर प्रयत्न केल्यानंतर सुद्धा संध्याकाळपर्यंत आम्हाला यश आलं नाही, परंतु उद्या सकाळपासून परत आम्ही जे आहे रेस्क्यू ऑपरेशन चालू करणार आहोत। पुढारी न्यूज, सागर जैन, रायगड, रोहा।